मित्रांनो, आपण आपल्या जीवनात ज्या लोकांशी भेटतो त्यांच्याशी आपले संबंध चांगले असणे खूप महत्त्वाचे आहे। चांगले संबंध आपल्याला आपल्या कार्यात यशस्वी होण्यास, आपल्या वैयक्तिक जीवनात सुखी होण्यास आणि आपल्या आयुष्यात अधिक अर्थपूर्ण संबंध विकसित करण्यास मदत करत असतात। तर मित्रांनो, हे निकोलस बुथमॅन यांनी लिहिलेले एक प्रसिद्ध पुस्तक आहे, ज्याचा आपण सारांश आज पाहणार आहोत, जे तुम्हाला लोकांना लवकर कसे आणि चांगले प्रभावित करावे हे शिकवते। या पुस्तकात बुथमॅन आपल्याला बॉडी लँग्वेज, आवाजाचा टोन आणि संभाषण कौशल्यासारख्या विविध तंत्रांचा वापर करून लोकांशी चांगले कनेक्शन कसे स्थापित करावे ते शिकवतात। या व्हिडिओमध्ये आम्ही या पुस्तकाचा सारांश देऊ आणि काही महत्त्वपूर्ण टिप्स सांगू, ज्या तुम्हाला लोकांना लवकर आणि चांगले प्रभावित करण्यास मदत करू शकतात। जर तुम्हाला तुमचे संबंध सुधारण्यास आणि लोकांशी अधिक प्रभावीपणे संवाद साधण्यास शिकायचे असेल तर हा व्हिडिओ पूर्णपणे पहा। हाऊ टू मेक पीपल लाईक यू इन 90 सेकंड्स ऑर लेस या पुस्तकाचा सारांश आपण आता पाहणार आहोत। मित्रांनो, तत्पूर्वी आपण जर नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। निकोलस बुथमॅन यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे। लोकांना त्यांची सामाजिक कौशल्य सुधारण्यास आणि इतरांवर सकारात्मक छाप पाडण्यास मदत करण्यासाठी हे पुस्तक मार्गदर्शक आहे। आज या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला या पुस्तकाचा सारांश देऊ आणि या पुस्तकातील काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा सुद्धा करू। या पुस्तकात 3 भाग दिलेले आहेत। 3 भाग कोणते आहेत तर पहिला भाग सकारात्मक प्रथम छाप पाडण्याचे महत्त्व आणि सकारात्मक कसे बनवायचे यावर लक्ष केंद्रित करणे। दुसरा भाग इतरांशी संबंध कसे प्रस्थापित करायचे याबद्दल चर्चा केलेली आहे आणि तिसरा भाग प्रभावीपणे संवाद कसा साधायचा याबद्दल टिप्स आहेत। तर भाग पहिला, पहिली छाप सकारात्मक पाडणे। पुस्तकाचा पहिला भाग पहिली छाप सकारात्मकपणे पाडण्याच्या महत्त्वावर जोर देतो। बुथमॅन यांच्या मते तुम्हाला भेटल्यानंतर पहिल्या काही सेकंदात लोक तुमच्याबद्दल मत तयार करतात, म्हणून तुमची पहिली छाप चांगली पाडणे आवश्यक आहे। बुथमॅन सुचवतात की सकारात्मक प्रथम छाप पाडण्याची गुरुकिल्ली म्हणजे इतर व्यक्तींशी संबंध स्थापित करणे। बुथमॅन काही आपल्याला 4 गोष्टी वापरण्याची शिफारस करतात। पहिला, दृष्टिकोन। पहिली पायरी म्हणजे आत्मविश्वासाने आणि सकारात्मक वृत्तीने समोरच्या व्यक्तीकडे जाणे। स्मित करा, नजरेत नजर मिळून बोलणे आणि आवाजाचा अनुकूल वापर करा। लक्ष द्या। दुसरी पायरी म्हणजे समोरच्या व्यक्तीकडे तुमचे पूर्ण लक्ष देणे। ते काय बोलत आहेत ते काळजीपूर्वक ऐका आणि त्यांच्या विचारांमध्ये आणि भावनांमध्ये रस दाखवा। स्वीकृती। तिसरी पायरी म्हणजे स्वीकृती आणि समज दाखवणे। इतर व्यक्तीच्या दृष्टिकोनातून गोष्टी पाहण्याचा प्रयत्न करा आणि निर्णय किंवा टीकात्मक होण्याचे टाळा। प्रशंसा। शेवटची पायरी म्हणजे समोरच्या व्यक्तीची प्रशंसा करणे। त्यांनी जे काही बोलले किंवा केले त्याबद्दल त्यांची योग्य ती प्रशंसा करा आणि त्यांचा वेळ आणि लक्ष दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा। भाग 2 मध्ये संबंध स्थापित करणे याबद्दल चर्चा केलेली आहे। पुस्तकाचा दुसरा भाग इतरांशी संबंध कसे प्रस्थापित करावे यावर लक्ष केंद्रित करतो। बुथमॅन 2 लोकांमध्ये विकसित होणारे विश्वास आणि समजूतदारपणाची भावना म्हणून संबंध परिभाषित करतात। ते असे सुचवतात की परस्पर संबंध प्रस्थापित करण्याची गुरुकिल्ली म्हणजे समोरच्या व्यक्तीशी सामायिक जागा शोधणे। संबंध प्रस्थापित करण्यासाठी बुथमॅन आपल्याला काही तंत्रांचा वापर करण्याची शिफारस करतात, जसे की मिररिंग। मिररिंग ही दुसऱ्या व्यक्तीची देहबोली, आवाजाचा स्तर आणि बोलण्याचे नमुने जुळवण्याची प्रक्रिया आहे। हे तंत्र परिचित आणि विश्वासाची भावना निर्माण करण्यास मदत करू शकते। दुसरा पॉइंट, इतरांशी जुळवून घेणे। जुळणे आणि न जुळणे ही दुसऱ्या व्यक्तीचे वर्तन जुळवून किंवा न जुळवून त्यांच्याशी सामायिक गोष्टी शोधण्याची प्रक्रिया असते। उदाहरणार्थ, जर दुसरी व्यक्ती हळू बोलत असेल तर तुम्ही त्यांच्या वेगाशी जुळून घेऊन हळू बोलू शकता। जर ते पटकन बोलत असतील तर तुम्ही अधिक हळू बोलून त्यांच्या बोलण्याशी आपलं जुळून घेऊ शकत नाही। नंतरचा पॉइंट आहे पेसिंग आणि लीडिंग। पेसिंग आणि लीडिंग ही दुसऱ्या व्यक्तीच्या वर्तनाशी जुळून घेण्याची आणि नंतर हळूहळू त्यांना नवीन दिशेने नेण्याची प्रक्रिया आहे। उदाहरणार्थ, जर दुसरी व्यक्ती हाताची घडी घालून बसली असेल तर तुम्ही देखील
तुमच्या हाताची घडी घालू शकता. नंतर हळूहळू हाताची घडी सोडा आणि दुसरी व्यक्ती देखील कदाचित तुमचे अनुकरण करेल. भाग 3 मध्ये आहे प्रभावी संप्रेषण. लेखक पुस्तकाच्या 3 भागात प्रभावीपणे संवाद कसा साधायचा याच्या टिप्स देतात. बुथमन सूचित करतात की प्रभावी संप्रेषणामध्ये शाब्दिक आणि अशाब्दिक संप्रेषण समाविष्ट असते. प्रभावी संप्रेषणासाठी बुथमन आपल्याला काही तंत्रांची शिफारस करतो, जसे की सकारात्मक भाषा वापरणे. सकारात्मक भाषेचा वापर केल्याने सकारात्मक वातावरण तयार होते आणि सकारात्मक संबंध निर्माण होण्यास मदत होऊ शकते. उदाहरणार्थ, मी ते करू शकत नाही असे म्हणण्याऐवजी तुम्ही मी माझे सर्वोत्तम प्रयत्न करेन असे म्हणू शकता. ओपन एंडेड प्रश्न विचारणे. ओपन एंडेड प्रश्न विचारणे इतर व्यक्तीला अधिक माहिती सामायिक करण्यास प्रोत्साहित करण्यास मदत करू शकते आणि चांगले संबंध निर्माण करण्यास मदत करू शकते. उदाहरणार्थ, तुम्हाला तुमची नोकरी आवडते का असे विचारण्याऐवजी तुम्ही विचारू शकता, तुम्हाला तुमच्या नोकरीबद्दल काय आवडते. शांततेची शक्ती वापरणे. शांतता वापरणे हे संवादाचे एक शक्तिशाली साधन असू शकते. ही अपेक्षेची भावना निर्माण करण्यात मदत करू शकते, त्यामुळे समोरच्या व्यक्तीला बोलण्यास प्रोत्साहित करू शकते. विनोदाचा वापर करणे. विनोद वापरणे सकारात्मक वातावरण तयार करण्यात मदत करू शकते आणि सकारात्मक संबंध निर्माण करण्यात मदत करू शकते. तथापि विनोदाचा योग्य वापर करणे आणि आक्षेपार्ह किंवा अयोग्य विनोद टाळणे महत्त्वाचे आहे. मित्रांनो, शेवटी हे पुस्तक त्यांचे सामाजिक कौशल्य सुधारू पाहणाऱ्या आणि इतरांवर सकारात्मक छाप पाडू पाहणाऱ्या प्रत्येकासाठी अत्यंत उपयुक्त आणि मार्गदर्शक आहे. पुस्तक सकारात्मक प्रथम छाप पाडण्यासाठी, संबंध प्रस्थापित करण्यासाठी आणि प्रभावीपणे संवाद साधण्यासाठी व्यावहारिक टिपा आणि तंत्रे प्रदान करते. पुस्तकात वर्णन केलेल्या तंत्राचे अनुकरण करून वाचक त्यांची सामाजिक कौशल्य सुधारू शकतात आणि इतरांशी मजबूत संबंध निर्माण करू शकतात. हे पुस्तक निकोलस बुथमन यांनी लिहिलेले एक प्रसिद्ध पुस्तक आहे, जे तुम्हाला कमी वेळेत लोकांशी कसे संबंध जोडायचे आणि त्यांच्यावर चांगला प्रभाव कसा पाडायचा हे शिकवते. या पुस्तकात बुथमन तुम्हाला तुमची बॉडी लँग्वेज, तुमच्या आवाजाचा टोन आणि तुमचे शब्द कसे वापरायचे ते शिकवतात, जेणेकरून तुम्हाला दुसऱ्या व्यक्तीने ओळखले जाईल आणि स्वीकारले जाईल. या पुस्तकाचा सारांश ऐकून तुम्हाला लोकांशी कसे संबंध जोडायचे आणि त्यांच्यावर चांगला प्रभाव कसा पाडायचा याबद्दल एक मूलभूत कल्पना आलीच असेल. पण पूर्ण पुस्तक वाचून तुम्हाला या पुस्तकात दिलेल्या टिप्स आणि तंत्रज्ञानाचा तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात अधिक प्रभावीपणे कसा वापर करावा ते शिकायला मिळेल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. नवीन असाल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना सुद्धा व्हिडिओ फॉरवर्ड करा. मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.